नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडक कारवाई करत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली। भूषण सचिन खापरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर त्याचा साथीदार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ माणूस चंद्रभान पराते हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री वैशाली नगर बास्केटबॉल ग्राउंड ते अहमद ग्राउंड दरम्यानच्या सिमेंट रोडवर सापळा रचून संशयित भूषण खापरे याला ताब्यात घेतलंय। एनडीपीएस ॲक्टच्या नियमांचे पालन करत 2 पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 1,64,400 रुपये किमतीची 16.4 ग्रॅम एमडी ड्रग्ज सदृश्य पावडर, 40,000 रुपयांचा आयफोन 11 मोबाईल आणि 400 रुपये रोख असा एकूण 2,04,400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केलाय। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पाचपावली पोलीस स्टेशनच्या डीबी पथकनी 2 एमडी कारवाई केली। त्यामध्ये ही सुद्धा एक कारवाई आहे। त्यामध्ये 16.4 ग्रामची एमडी जप्त करण्यात आलेली आहे। वैशाली नगर बास्केटबॉल ग्राउंड ते अहमद ग्राउंडच्या दरम्यान जो सिमेंट रोड आहे तिथे कारवाई केली। आरोपी संशयास्पद स्थितीत होता, त्याला चेक केले, त्याच्याकडे ही एमडी पावडर आढळून आली। भूषण सचिन खापरे असे आरोपीचे नाव आहे। तो स्वामीनगरचा राहणार आहे आणि एकूण यात एक आयफोन, एक बाईक आणि एमडी असे एकूण 2,04,000चा मुद्देमाल याला जप्त करण्यात आलेला आहे। आणि मान्य CP सर विश्वास नांगरे पाटील सर, जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी सर, नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम, DCP राहुल मनमे सर आणि ACP शिवप्रसाद पारवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने API सचिन भोंडे आणि दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली।